देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी। नाम स्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने। आणिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जघन निहित पाणी मंडणम मंडनानाम। तरुण तुलसी मालां कंधरं कंचनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव एकच दिवसाचा आहे। ही या कारणाने की नऊ रात्रांमध्ये आपण जो काही जागर केला, आज खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी मागण्याचा अधिकार आहे। म्हणून आज हा मागणीपर अभंग इथे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। हा अभंग कोणाचा आहे तर अभंग शांत, श्रीमंत आणि संत, ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो, असे एकनाथ महाराजांचा अभंग आहे। असे संत बघा, असे संत जे श्रीमंतही आहेत, शांतही आहेत आणि संत आहेत। श्रीमंत किती आहेत? संत एकनाथ महाराज श्रीमंत किती आहेत? असाच एक बंगला होता एकनाथ महाराजांचा वाडा किती मोठा होता बरं। एवढं श्रीमंत फक्त लौकिक अर्थानेच नाही, तर असं श्रीमंती होती की साक्षात त्रैलोक्याचा स्वामी त्यांच्या घरी दास बनत होता, इतके श्रीमंत। रिद्धी सिद्धी त्यांच्या असायच्या, एवढे श्रीमंत आपले संत एकनाथ महाराज। आणि शांत किती? तुमच्या माझ्यासारखे, है ना। एक वाक्य आपण बोललो की त्याच्या बरोबर किती वाक्य ऐकायला मिळतात? 10 कमी आहे, 100, है ना। आपल्याला कसं बनायचं माहितीये? गोट। We have to be a goat, not a sheep. समजतंय का? है ना? हाँ, काय नाही समजलो, काय नाही समजलो, है ना। आपल्याला भेडचाल नाही करायची। मेंढ्या जाताना कधी पाहिल्यात का तुम्ही? कशा जातात? एका मागून एक जातातच, पण त्या कशा चालतात? खाली मान घालून चालतात। त्यांना माहीत असतं आणि ते कोणाकडे बघतात? त्या मेंढ्यांच्या सगळ्या कळपामध्ये एक बकरी असते की नाही, बकरी वर बघून चालते आणि मेंढ्या तिच्या पावलांकडे। म्हणजे जर समजा त्या बकरीने ठरवलं आज मी यांना घेऊन खड्ड्यात पडणार, तर सगळ्या मेंढ्या एकामेकाच्या अंगावर पडतील। म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा थोडासा लॉजिकली विचार पण केला पाहिजे। कारण ज्यावेळी स्वामी विवेकानंदजी सांगतात की ज्यावेळी आपण अध्यात्मामध्ये, अर्थात अध्यात्म आहे ना फक्त बुद्धीचा तर्काचा विषय नाही, पण तरीसुद्धा आपल्याला जी विवेक बुद्धी दिलेली आहे ना, आपण जे काही वाचतो ते वाचताना त्याचं अंधानुकरण करणार नाही आणि समाजासाठी कुप्रथा निर्माण होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे। म्हणून संत एकनाथ महाराज किती शांत होते। मी विषयाकडून भरकटणार नाही, भरकटली तर तुम्ही मला आणाल की ज्यावेळी
एक यवन जवळजवळ 108 वेळा एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. आणि थुंकला म्हणजे काय असंच नाही थुंकला, त्यावेळी कोविड वगैरे काहीच नव्हता, चिंता करूच नका. तो पान खाऊन थुंकला होता. आणि 108 वेळा मला गोदावरीचं स्नान घडतंय, याचं पुण्य आपल्याला मिळतंय, यासाठी त्या यवनाचे आभार मानत होते की तुझ्यामुळे मला 108 वेळा गोदावरीचं तीर्थाचं स्नान झालं. हां, त्यामुळे जर तुला अजून वाटत असेल ना, तर देवाची इच्छा असेल ना, तर आणखीन मला तीर्थाचं पुण्य मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला आणखीन थुंकायचं असेल तर अजून थुंकू शकता. इतके शांत. एवढंच काय, मला एक सांगा, तुम्हाला मला माझं सोडा, तुम्हाला जर कोणी एक शिवी दिली तर तुम्ही त्याला म्हणाल मला अजून दे ना 4-5, बरोबर ना? बोलू ना आपण? बोलू? नाही बोलणार? हां, इतके शांत आपल्यासारखेच है ना. म्हणजे एकनाथ महाराज एवढंच नाही तर त्याचं जे तोंड पोळलं होतं ना कात आणि चुन्याने, त्याला गुलकंद भरवत होते. एवढे शांत. आणि शांत म्हणजे केवळ मात्र असं नाही की तू एका गालावर मारलं मी दुसरा गाल पुढे करेन, नाही, त्याच्या मनातली भगवत भक्ती जागृत करण्याचं कार्य केलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावर थुंकला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. एवढे शांत. आपला स्वभाव काय, आमचे गुरु महाराजजी एकदा पूर्वी, आम्ही सुद्धा थोडेफार तुमच्यासारखेच होतो ना. कधीतरी जर कधी कॉलेजमध्ये जाताना किंवा कुठेही काही थोडंसं झालं ना, एकाने कोणीतरी एक ताना जरी कसला, अर्थात एक कोणीतरी टॉन्ट मारला की आपले 1000 टॉन्ट तयार असतात, बरोबर ना. मग एवढा असताना सुद्धा आमच्या गुरुदेवजींनी एक दिवस आहे ना 5-6 दिवस वार्ताच केली नव्हती. जेव्हा त्यांच्या शिष्यमंडळींचा काही स्वभाव त्यांना पटला नाही, त्यावेळी बराच वेळ झाला, दर्शन मिळत नाही, काही नाही, म्हणून एकच फक्त विचारलं, महाराजी क्या कोई गलती हो गई है हमसे? महाराजी त्यावेळी एवढंच बोले, इंसान बनना है इंसान, बम नहीं बनना, जो काडी लगाते ही फट जाएंगे. आपल्याला मनुष्य बनायचं आहे. आपल्याला आपल्या वेदांमध्ये सांगितलंय मनुर्भव मनुर्भव, मनुष्य बनायचं आहे आपल्याला, बॉम्ब नाही बनायचं आपल्याला. की थोडंसं आपल्याला एक छोटीशी कोणीतरी लावली काडी की आपण हां ज्या ज्या मार हलवतात ते मला कळालं काय, मला सगळे इनर कनेक्शन्स बरोबर असतात, मला कळालं तुमच्या मनात काय. शेजारणीने माझी कुठे काय कंप्लेंट केली की मला ऐकायला लागतं. बघा बघा किती दुःख आहेत. माझं येणं जरा सार्थक झालेलं दिसतं इथे थोडंसं, है ना. तुम्हाला काय बोलायचं, मी गप्प बसते, तुम्ही सांगा तुमच्या समस्या काय आहेत त्या. सासूचं उणं धुणं काढायचं मी तयार आहे, मला सासू नाही, मला काहीच फरक पडत नाही. मी इथे कीर्तन करीन, मी जाईन, उद्या तुम्हाला राहायचं आहे बरं. असो एकनाथ महाराज इतके शांत होते. आणि संत, त्यांच्या संतत्वाची गणना जर करायचं ठरवलं तर
कोणीही कोणत्याही भावनेने त्यांच्या जवळ येऊ दे, त्याचं भक्तिभाव कसा जागृत करायचा, एक संत असाच असतो की तो समोरच्याचा भक्तिभाव जागृत करतो. त्याच्या मनातल्या सद्भावना, ईश्वराच्या प्रती असलेल्या त्याच्या भावना जागृत करतो आणि त्याच्या मनाला एक योग्य दिशा देतो. असे संत होते एकनाथ महाराज. ज्यावेळी एकनाथ महाराजांना कधीच राग येत नाही हे सगळ्यांना माहिती झालं, म्हणून कोणीतरी परीक्षा पाहण्यासाठी एका गरजू ब्राह्मणाला बोलावलं गेलं आणि त्याला सांगितलं की तुला धन हवंय ना तुझ्या मुलीच्या लग्नासाठी, तर ठीक आहे धन तुला देतो, परंतु एक कार्य करायचं आहे. एकनाथ आहे ना त्याला राग आणून दाखवायचा आहे. खूप मोठे संत म्हणून घेतात ना स्वतःला, त्यांना राग आणून दाखवा. त्या ब्राह्मणाने नाईलाजास्तव का होईना, इलाज नव्हता, धनाची आवश्यकता होती, म्हणून ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. आणि एकनाथ महाराजांना राग आणण्यासाठी सर्वप्रथम कसा एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पाऊल ठेवताना त्याने विचार केला, महाराजांना राग तेव्हा, एक भक्त हृदय असलं, भक्ताला राग केव्हा येतो? आहात का तुम्ही भक्त? भक्ताला राग केव्हा येतो? ज्यावेळी त्याच्या आराध्याला, ज्यावेळी त्याच्या आराध्याचा अपमान होतो. आणि त्या ब्राह्मणाने विचार केला की एकनाथ महाराजांना राग येण्यासाठी उत्तम एकच गोष्ट करावी, म्हणून त्याने काय केलं, एकनाथ महाराज आतमध्ये पूजेला बसले होते, पांडुरंगाची आराधना करत होते एकनाथ महाराज, आणि त्यावेळी ती व्यक्ती आपले जोडवे घालूनच, आपले जोडे पायातले चप्पल घालून तसेच देवघरामध्ये प्रवेश केला. आणि ज्यावेळी देवघरामध्ये प्रवेश केला, पायामधली चप्पल तशीच पाहिली, तरी सुद्धा त्या ब्राह्मणाला आता असं वाटलं की कुठेतरी आता एकनाथ महाराजांना राग येईल, मला लगेच धनप्राप्ती होईल. आणि इकडे एकनाथ महाराज इतके शांत होते की त्याच्याकडे पाहून सुद्धा म्हणाले, अरे 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 काय हा भक्तिभाव, ईश्वराला भेटण्याची केवढी ही ओढ की चप्पल काढण्याचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. इतके शांत होते. एवढंच काय, काही खूप प्रयत्न केले एकनाथ महाराजांना राग येत नाहीये म्हटल्यानंतर, ज्यावेळी माता गिरिजा मातेला जेवण वाढण्यासाठी ज्यावेळी सांगितलं, माता जेवण वाढत होत्या, त्यावेळी गिरिजा आईंच्या पाठीवर जाऊन तो ब्राह्मण ज्यावेळी बसला, आणि तरीसुद्धा शांत पद्धतीने एकनाथ महाराज म्हणाले, गिरिजा बाळ पडेल बरं, सांभाळ. माता गिरिजासुद्धा हसून म्हणाली, मला मुलं बाळ सांभाळण्याचा सराव आहे, तुम्ही काळजीच करू नका. इतके शांत होते. अर्थात शांत राहूनच सुद्धा त्याच्या समोरच्याच्या मनातला भक्तिभाव जागृत करणारे संत होते. हे संत आहेत. अशा एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने सुरू असलेला हा 9 रात्रींचा जागर, आणि उद्या दिवस आहे. थोडंसं नवरात्री वास्तविक काय आहे, इथे मी का आली, परंतु खरंच तुमच्या भागाचं वैभव आहे ते जपा. आज ताईंचा आवाज ज्यावेळी मी ऐकला, खरंच अशी कन्या ज्या मातेच्या उदरामध्ये येते ना, खरंच वास्तविक नवरात्री म्हणजे वास्तविक देवीचा अवतार काय आहे ना, हे त्यांचं स्वर बघून माझ्या लक्षात आलं. सज्जनो, या ताईंच्या निमित्तानेच मी आली, आणि त्या कोणत्या माध्यमातून आल्या, त्यांचा आणि माझा संपर्क हरिभक्तीपरायण कैलास महाराज निचिते, त्यांच्या माध्यमातूनच कदाचित मी इथे आलेली आहे. महाराजांची कीर्तनं आमच्या भागामध्ये खूप सारी होतात, आणि पाहायला गेला ना तसा विरोधाभासच आहे, कारण महाराजांची कीर्तनं अत्यंत विनोदी, ते तुम्हाला हसवतील आणि मी रडवल्याशिवाय राहणार नाही. रडवणार, नका टेन्शन घेऊ, काही रडवणार नाही मी तुम्हाला, कारण तुम्ही लय रडताय संसारामध्ये. पण संसारामध्ये रडणं आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये जे अश्रू निघतात ते रडणं वेगळं आहे. संसारामधलं रडणं क्रंदन आहे, आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये रडणं म्हणजे वास्तविक भक्तीची पराकाष्ठा आहे. सज्जन, आधी नवरात्री म्हणजे काय याचा थोडासा विचार करू आपण. नवरात्री म्हणजे काय आहे? 9 दिवस आपण
लाटण्या घेतो आणि एकमेकांच्या, तुमच्याकडे काय घेतात? अच्छा, त्याला काय म्हणतात? दांडिया. तो दांडिया शब्द हिंदीतला आहे. टिपऱ्या. आता टिपऱ्या असो, मग त्या काय करता? एकमेकांच्या डोक्यात घालता ना रात्री. सकाळपासून जो काही राग असेल फुल करता का? मग काय करता? मी नवरात्री, आमचा नाचण्याचा काय कसलाच संबंधच येत नाही कधी, पण मला नाही माहिती नवरात्रीत काय करतात. तुम्ही मला आता सांगा, काय करतो आपण नवरात्रीमध्ये? फक्त नवरात्री एवढ्यापुरती सीमित आहे का? नाही. नवरात्री म्हणजे काय? 9 रात्री. 9 रात्रींवरती विजय प्राप्त करून आपल्याला दुसऱ्या दिवशी 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करायची असते. मग 9 रात्री का? कारण रात्री ह्या अज्ञानरूपी अंधकाराचं प्रतीक आहे आणि दशहरा अर्थात विजयादशमी हे त्या अज्ञानरूपी अंधकारावर ज्ञानाच्या प्रकाशाने प्राप्त केलेला विजय म्हणजे विजयादशमी आहे. वास्तविक नवरात्रीमध्ये जर पाहिलं तर देवीची 9 रूपं आहेत. त्या 9ही रूपांचं आपण पूजन करतो. प्रथमम शैलपुत्रींच, द्वितीयम ब्रह्मचारिणी. शैलपुत्री म्हणजे शैल म्हणजे शिला, दगड, पाषाण. त्यांची पुत्री अर्थात पर्वताची पुत्री म्हणून तिचं नाव शैलपुत्री. घटना अशी येते, थोडीशी कहाणी सांगते. माता सती आणि भगवान शिवशंकरजी प्रभू रामचंद्रांची कथा ऐकायला अगस्त्य मुनिजींच्या आश्रमामध्ये जातात. रामायणामधला भाग आहे. आणि तिकडे कथा ऐकत असताना इकडे काय कथेचं कथा तर ऐकतायत आणि इकडे काय रामायणामध्ये चाललंय हे प्रत्यक्ष सुद्धा पाहतायत. एक दिवस इकडे अगस्त्य मुनिजींच्या आश्रमामधून प्रभू रामचंद्रांची गाथा ऐकून माता सती आणि भगवान शिवशंकरजी निघाले. आणि वाटेमध्ये येता येता त्यांनी पाहिलं की प्रभू श्री रामचंद्र माता सीतेच्या विरहामध्ये विलाप करतायत, रडतायत आणि माता सीतेला शोधतायत. आणि असा विलाप करणारा कुठे ईश्वर असतो का, एवढीशी शंका माता सतीच्या मनात आली. आणि त्यांनी भगवान भोलेनाथजींना विचारलं की नाथ, हे खरंच नारायण आहेत? कारण हे जर नारायण आहेत तर मग अशा प्रकारे त्यांना माहिती आहे सीता कुठे आहे. जर ते नारायण आहेत याचा अर्थ ते त्रिकालदर्शी असतील. मग त्यांना माहिती नाही आहे का? मग अशा पद्धतीने आपल्या भार्येच्या विराहामध्ये असा विलाप, तिला शोधण्यासाठी हा विलाप का करतायत? भगवान शिवशंकरजी म्हणाले, सती, कधी कधी ईश्वराच्या लीला फक्त पाहाव्यात, नको ती परीक्षा घ्यायला जाऊ नये. परंतु न ऐकता माता सतीने काय केलं? माता सीतेचाच वेश धारण केला आणि प्रभू श्री रामचंद्रजींच्या समोर गेली. जसं प्रभू श्री रामचंद्रजींनी माता सतीला पाहिलं, अर्थात सीतेच्या रूपामध्ये माता सतीला पाहिलं, त्यावेळी हात जोडले आणि म्हणू लागले, जोरी पानी प्रभु कीन प्रणामो, पिता सहित लीन निज नामो. हो कहु बहुरी कहा वृष के तू, विप्रहिवन फिरही के ही है तू. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जोरी पानी प्रभु कीन प्रणामो. प्रभूंनी दोन्ही हात जोडले आणि प्रणाम केला आणि म्हणू लागले, स्वतःचं नाव आपल्या पित्या समवेत स्वतःचं नाव घेतलं. हे माता, मी
दशरथ पुत्र श्रीराम आहे आणि कहू बहुरी कहा वृष केतू, तुम्ही एकट्याच आलात, भगवान भोलेनाथ कुठे आहेत आणि तुम्ही एकट्याच या वनामध्ये काय करत आहात हे ज्यावेळी कळालं, अर्थात प्रभू श्रीरामजींनी आपल्याला ओळखलेलं आहे. माता सतीला स्वतःचीच ग्लानी झाली आणि पुनश्च कैलासामध्ये निघून गेली. इकडे भोलेनाथजींनी पुन्हा एकदा भोलेनाथजींनी प्रश्न केला की सती झाली परीक्षा घेऊन. त्यावेळी माता सती म्हणू लागली, प्रभू परीक्षा काय, मी तर त्यांचं दर्शन करायला गेली होती. भोलेनाथजी म्हणू लागले, ठीक आहे, परंतु सती तू सीतेचं रूप तर धारण नव्हतं केलंस ना. त्यावेळी माता सती खोटं बोलली, नाही प्रभू, मी त्यांना फक्त प्रणाम केला आणि त्यांनी विचारलं सुद्धा भोलेनाथजी कुठे आहेत. त्यावेळी तुम्ही कैलासामध्ये आहात आणि मी फक्त तुमचं दर्शन घ्यायला आली होती एवढंच सांगितलं. आता इकडे भोलेनाथजींशी मिथ्या वचन केलेलं आहे. भोलेनाथजींना ज्यावेळी लक्षात आलं की यांनी माता सीतेचं रूप धारण केलं, अर्थात माझ्याच मातेचं रूप धारण केलं माझ्या पत्नीने, भोलेनाथजी त्याच वेळी समाधीस्थ झाले, ध्यानमग्न झाले. भोलेनाथजींनी ध्यानामधून बाहेर येण्याचा विचारच केला नाही, ते आलेच नाहीत. आणि हे नित्य प्रतिदिन ह्याच गोष्टी चालू असल्या कारणाने एक दिवस स्वतःच्याच ग्लानीमध्ये येऊन माता सतीने प्रभू श्री रामचंद्रजींना प्रार्थना केली, हे नारायण, आता भोलेनाथजी असे अखंड ध्यानमध्येच राहणार, कारण त्यांना माहीत आहे माझ्याकडून जो घडलेला गुन्हा त्यांना ज्ञात झालेला आहे. म्हणून आता काय करावं, तर तुम्हीच दक्षापासून प्रदत्त असलेल्या या देहाला, या देहापासून प्रदत्त असलेली जी बुद्धी आहे ती संशयाने ग्रसित झाली होती. त्यामुळे आता एकतर हा जन्म किंवा हा देह तरी नष्ट व्हावा किंवा माझं भोलेनाथजींसोबत पुन्हा मिलाप व्हावा, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. परंतु प्रभूंनी सांगितलं, ठीक आहे, वेळेनुसार तुम्ही नव शरीर प्राप्त कराल. नवीन त्या आदिशक्तीला सांगितलं की नवीन शरीर धारण कराल आणि त्यावेळी तुमचा मिलाप होईल. त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्ही भोलेनाथजींना पुनश्च पती स्वरूपामध्ये प्राप्त कराल. ज्यावेळी हे कळाल्यानंतर मग एक दिवस आपल्या पित्याच्या घरी असलेलं, सगळ्यांना स्टोरी माहिती आहे का की मीच सांगत बसली आहे, नाही तर तुम्हाला माहीत असल्यावर मी बोलायची काय गरज आहे, घसा कोरडा पडण्याची. असो, मग माता सतीने ज्यावेळी सगळे देवतागण सगळेजण चाललेले आहेत प्रजापती दक्षच्या यज्ञामध्ये, त्यांनी एक यज्ञ ठेवला होता, त्या यज्ञामध्ये सगळेजण चालले आहेत. परंतु त्याच वेळी काही देवतांना थांबवून विचारलं की तुम्ही कुठे चाललेला आहात, हे सगळी विमानं माझ्या पित्याच्या घराच्या दिशेने जात आहेत, नक्की कुठे चाललायत, काय चाललायत. त्यांनी सांगितलं असं यज्ञ आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला बोलवलेलं नाही का. त्यावेळी कसं बसं सावरून घेण्यासाठी माता सती म्हणाली की नाही, मला बोलवलेलं आहे, मी पण जाणार आहे. इकडे भोलेनाथजींना म्हणाले आपल्याला जायचं आहे. भोलेनाथजी म्हणाले जिथे बोलवलं जात नाही तिथे जाऊ नये. परंतु त्यावेळी माता सती त्यांच्याशी युक्तिवाद करते, म्हणते की पित्याच्या घरी न बोलवता गेलं तर काय, कशाला लाज पाहिजे, त्याच्यासाठी कशाला बोलवायलाच पाहिजे. परंतु त्यावेळी भोलेनाथजी म्हणाले बोलावलं नाही ठीक आहे, काही हरकत नाही, पित्याच्या घरी तुम्हाला जावंसं वाटतं त्यासाठी आमंत्रणाची आवश्यकताच नाही, परंतु जिथे आपल्या आराध्याचा द्वेष होतो अशा ठिकाणी जाऊ नये. तुझे पिताश्री कायम माझा द्वेष करत आलेत, त्यामुळे तिथे जाणं योग्य नाही. तरीसुद्धा माता सती तिकडे जाते, तिथे अपमान होतो. महादेवजींचा सुद्धा अपमान झाल्यानंतर स्वतःच्याच स्वरूपाची वास्तविक आपण आदिशक्ती असल्याची जाणीव त्यावेळी होते. आणि आता हा देह ज्या अहंकारी पित्यापासून प्रदत्त झालेला आहे, त्यामुळे हा देह नष्ट करावा या हेतूने स्वतःच्याच योगाग्नीमध्ये स्वतःचा देह भस्म करतात. पुढे त्याचे भगवान शिवशंकर तो यज्ञसुद्धा भंग करतात आणि त्यानंतर सतीच्या देहाचे जे तुकडे
भगवान विष्णूजींच्या सुदर्शनमुळे जे जे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे शक्तिपीठ स्थापन झाले. त्यातले 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात आहेत आणि उर्वरित शक्तिपीठं संपूर्ण भारतामध्ये आहेत. फार त्याच्याकडे डिटेलमध्ये जात नाही. आपण प्रथमतः शैलपुत्री म्हणतोय. तीच माता सती पुढच्या जन्मी पर्वतराज हिमालयजींच्या पोटी जन्म घेते, म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात. पुढे मोठी झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळी त्यांना समजतं की मला भगवान भोलेनाथजींचं वरण करायचं आहे, भोलेनाथजींना प्राप्त करायचं आहे, त्यावेळी नारदजींच्या सांगण्यावरून भोलेनाथजींना प्रसन्न करण्यासाठी तप करतात, अर्थात ब्रह्माचं आचरण करतात. म्हणून द्वितीय ब्रह्मचारिणी ही दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणीची पूजा करतो. तिसरी असे 9 देवींचे प्रकार आहेत. हे 9ही देवींचे जे प्रकार आहेत हे आपल्याला आध्यात्मिक एक पायरी चढायला सांगतात, ज्याला आपल्या धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये नवविधा भक्ती म्हटलेलं आहे. ती नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचे 9 प्रकार नाही, भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. प्रत्येक दिवशी एक पायरी चढायची आहे. आता आध्यात्मिक अर्थ असा आहे, 9वी कोण? सिद्धिदात्री. ज्यावेळी भक्तीच्या 9ही पायऱ्या तुम्ही चढाल, ईश्वराचं ते ज्ञान प्राप्त कराल, त्यावेळी सिद्धिदात्री अर्थात वास्तविक जो सर्व सिद्धींचा दाता आहे तो तुमच्या अंतर्घटामध्ये प्रकट होईल आणि त्यावेळी नवरात्री फलीभूत होतील. 9ही रात्रींचा हा जो जागर आहे हा फलीभूत होईल. आता यानंतर आपण थोडासा आणखीन विचार करूया. 9 रात्री का? रात्रीमध्ये जागर करणं आवश्यक असतं, म्हणून आपण रात्री जागर करतो, देवीचा जागर करतो. मग देवीचा जागर कसा करतो? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुने. निर्गुण प्रगटले भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुने. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुने. अनादि निर्गुण प्रगटले भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुने. विविधता पाची करावया झाडणी, विविधता पाची करावया झाडणी. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. आम्ही गोंधली आम्ही आंबेचे गोंधली, आम्ही आम्ही आंबेचे गोंधळे. आम्ही गोंधली आम्ही आंबेचे गोंधली. आम्ही आंबेचे गोंधळे. गोविंद गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे मेळी, आम्ही गोंधली आम्ही आंबेचे गोंधली, आम्ही गोंधली आम्ही आंबेचे गोंधली, आम्ही गोंधली आम्ही आंबेचे गोंधली, आम्ही गोंधली आम्ही आंबेचे गोंधली. नवरात्रांमध्ये केलेला जागर. कारण तुमच्या भागामध्ये जर साध्या गोष्टी आहेत, आपण का करतो, परंतु आपल्याला कारण काय? आपण ना कोणतीही गोष्ट करतो परंतु त्याच्या मागचं लॉजिक जाणून घेत नाही. आपण हा विचार करत नाही, नवरात्रच का सांगितलं? बाकीचे सगळे सण, आपले सगळे त्योहार, सगळे सण दिवसा येतात. फक्त 2च असे सण आहेत जे रात्री येतात. एक म्हणजे तेच पती पत्नी आहेत, महाशिवरात्री, आणि दुसरी म्हणजे नवरात्री. मग 9 रात्री का म्हटलं? 9 दिवस का नाही आपण साजरे करत? 9 रात्री याचा अर्थ, मी जर सांगितलं तुमच्या भागामध्ये चोर फिरतात तर तुम्ही कधी जागे राहणार? रात्री ना. दिवसा तुम्ही जागे राहणार का? मग दिवसा झोपणार आणि दिवसा चोर आले मग? कारण चोर त्याच वेळी चोरी. आत्ताची गोष्ट वेगळी आहे सज्जनो, परंतु आपण रात्री, कारण रात्री भय असतं चोरांचं, अर्थात
हे जे षड विकार रूपी जे चोर आहेत, हे आपल्या अध्यात्म भक्ती रूपी पुंजी चोरून घेऊन जाऊ नये म्हणून आपल्याला नवही रात्रींचा जागर करायचा. मग त्या नवरात्रींमध्ये जागर करणं म्हणजे केवळ बाह्यदृष्टीनेच सगळ्या गोष्टी विधी पार करणं असं नाही आहे. त्याचा वास्तविक अर्थ जाणून घ्या. नवरात्री का? कारण रात्री ज्याप्रमाणे आपल्याला सावध व्हावं लागतं, रात्र म्हणजे वास्तविक ती रात्र नाही, आपल्या अज्ञानरूपीची रात्र आहे. त्या रात्रीचा जागर करायचा, ते अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे वास्तविक नवरात्री साजरी करणं. दुसरं म्हणजे आता तुम्ही इकडे पाहिलंच असेल, काय करतो आपण आणखी नवरात्रीमध्ये? साड्या लावतात ना. हां, मग 9 दिवशी 9 प्रकारच्या साड्या, 9 कलरच्या साड्या, 9 रंगाच्या साड्या. या वास्तविक यांना खरंच अर्थ आहे का सज्जनो? नाहीये. मग का नेसले आज मोरपिशी रंगाच्या साड्या? आहेत म्हणून नेसल्या, नसती तर आणली असती जाऊन विकत, है ना. असो, आनंद घ्यायचा आहे म्हणून तेवढ्यापुरतं ठीक आहे. परंतु काय आहे माहिती आहे, आपण मूळ गाभा विसरून जातो आणि नको त्या गोष्टी. आज नवरात्रीला अश्लीलतेचं किती रंग चढत चाललाय. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर नवरात्रींमध्ये अश्लीलताच जास्त भरलेली आहे. जिकडे नवरात्रीला मोठे मोठे गरबा आणि दांडियांचं आयोजन केलं जातं, तिथे काय सज्जनो आपल्याला समजायला पाहिजे. आपल्याला आपले हे जे सण वगैरे आहेत ना, हे आपल्याला एका विशिष्ट आपल्या संत महापुरुषांनी एक काहीतरी त्यात गूढ रहस्य म्हणून आपल्याला ते सांगितलेलं आहे की अशा ना अशा पद्धतीने याला प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या मार्गाने ज्यावेळी तो निघेल त्यावेळी त्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. आपण हेच मान्य नाही करत. आपण काय करतोय? आया जगत में क्या किया, तन पाला की पेट, सहजो दिन धंदे गया रेन गई सुखलेट. आपण काय करतोय? विषय विकारांमध्ये जितकं वाहायचं ना तितकं वाहतोय. आपल्याला समजत नाही. हेच विषय विकार, नवही द्वार आपल्या या शरीराला आहेत, हे आपल्याला विषय विकारांकडे घेऊन जातात. ही खरी आहे, ते आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडे आपल्याला सगळे विषय विकार घेऊन जातात. म्हणून त्या रात्रींवर विजय प्राप्त करायचा, अर्थात आपल्या नवही द्वारांना आवरून धरायचं आहे आणि अंततः दशमद्वारावर स्थित करायचं आहे. माझा पुढचा तुम्हाला हाच प्रश्न होता. आपण आणखीन काय करतोय? 9 रंगांच्या साड्या आणि आणखीन काय काय प्रकार करतो पुढे आपण पाहूयात. आपण घटस्थापना करतो की नाही? नवरात्री करतो. मग ती घटस्थापना का करतो याचा कधीतरी विचार केला? किती वर्षापासून आपण घटस्थापना करतो सांगा बरं? केला कधीतरी विचार? तो घट काय आहे? तो घट कुठे बसवतो? डोक्यावर. मग तो कसा बसवतो थोडंसं सांगा ना मला. माती टाकतो किंवा रेती टाकतो, त्याच्यावर घट बसवतो. त्या घटामध्ये काय असतं? पाणी असतं. त्या पाण्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणं असतं. वरून आपण प्रत्येक दिवशी एक एक माळा सोडतो. प्रत्येक दिवशी एक माळ सोडतो. ती माळ आपण खालून वर सोडतो का वरून खाली लटकवतो? वरून खाली लटकवतो. बघा, सगळ्या लक्षात ठेवा मी जे सांगते ते, कारण पुढे आपल्याला त्याचाच गूढ अर्थ जाणायचा आहे. त्या माळावरती सोडतो. अखंड 9 दिवस आपण ज्योत लावतो ना. आता मला सांगा, हे जे शरीर आहे हे कशापासून बनलेलं आहे? हां, पंचमहाभूतांपासून बनलेलं हे शरीर आहे, बरोबर. हे पंचमहाभूतांपासून बनलेला प्रत्येक शरीराची ती प्रतिकृती आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला वास्तविक सांगतात, जो ब्रह्मांडे सोई पिंडे, त्याच अनुसार या शरीरामध्ये पंचमहाभूत तिथे दिसतात. तुम्ही जी माती पेरता ते पृथ्वी तत्व आहे. ते घट म्हणजे काय? या देहालाच घट म्हटलेलं आहे. या घट भीतर नवलक तारा, या घट भीतर सर्जनहारा.
अर्थात हा घट म्हणजे हा देह, यालाच आपण घट म्हणून संबोधलं गेलं आहे. मग हाच घट आपण तिथे बसवतो, अर्थात मातीवर तो घट स्थापित करतो. त्याच्या आतमध्ये जे जल आहे ते आपल्या जलतत्वाचं प्रतीक आहे. या शरीरामध्ये जवळजवळ 3/4 पाणी या शरीरामध्ये सुद्धा आहे. हां, अर्थात त्या घटामध्ये जल जे आहे ते आपल्या जलतत्वाचं प्रतीक आहे. जी अखंड ज्योत लावतो ती ज्योत म्हणजे आपल्या अग्नितत्वाचं प्रतीक आहे. दुसरं म्हणजे वरून ज्या माळा सोडतो त्या वरून सोडतो, अर्थात आकाशतत्व, आणि त्या माळा अधांतरी वायूच्या सहाय्याने त्या झुलत राहतात, म्हणजे ते वायुतत्व आहे. हे 5 महाभूत आले तिथे. ही घटस्थापना आहे. ही घटस्थापना जशी बाहेर करतो नवरात्रीमध्ये, तीच घटस्थापना आपण इथे आपल्या अंतरंगामध्ये केली पाहिजे. कसं? प्रत्येक दिवशी एक माळ ज्यावेळी आपण चढवतो, याचा अर्थ आपण एक या शरीराला जी 9 द्वार आहेत जे आपल्याला विषयांकडे घेऊन जातात, त्या 9ही द्वारांना आवरून प्रत्येक दिवशी एक द्वाराला आवरून धरून आपल्याला भक्तीच्या त्या 9 पायऱ्या चढून अंततः शेवटच्या दिवशी आपण ज्यावेळी उद्यापन करतो, अर्थात विजयादशमी साजरी करतो, म्हणजे 9ही द्वारांना आवरून आपली प्राणशक्ती आपल्या मूलाधार चक्रापासून आपल्या आज्ञाचक्रापर्यंत, अर्थात या दशमद्वारापर्यंत स्थित करणं म्हणजे वास्तविक विजयादशमी साजरी करणं. म्हणजे विषयांवर विजय प्राप्त करून आपल्या वृत्तींवर विजय प्राप्त करणं म्हणजे विजयादशमी साजरी करणं. समजलं? हा झाला वास्तविक घटस्थापनेचा अर्थ. आणि आपण त्या घटाच्या बाजूने काहीतरी पेरतो, आठवते का? ते सांगितलं नाही तुम्ही मला, आणि मी विसरली असती मग. हां, 18 धान्य किंवा काही तुमच्याकडे जे काही पेरतात ते. याचा अर्थ गोस्वामी तुलसीदासजी खूप सुंदर सांगतात आपल्याला. कर्म प्रधान विश्वरची राखा, जो जस करही सोई फल चाखा. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करई सोई फलत शाखा. अर्थात जे ते धान्य आपण पेरतो ना, ते आपल्या कर्मांचं प्रतीक आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, पेरावे तसे करावे तसे. म्हणजे जे आपण कर्म करतो तेच उगवणार. अर्थात जर तुम्ही वाल पेरले आणि तुम्ही म्हणाल मूग आलेच नाहीत, तर शक्य आहे का? मग जर तुम्ही एखाद्याला शिव्या दिल्या आणि बोलेल त्याने मला मिठाई आणूनच दिली नाही, तर ते शक्य आहे का? नाही ना. मग जसे आपण कर्म करू, कारण हे भूतलावर मातीमध्ये ज्यावेळी हा घट वावरत असतो, त्यावेळी या भूतलावर आपण जे कर्म करतो त्या कर्मांची तशीच फलश्रुती आपल्याला मिळते. कारण हा जो देह आपल्याला मिळाला ना, हा कर्माच्या सिद्धांतावर प्रभूने आपल्याला दिलेला आहे. आणि हा देह देण्यासाठी सुद्धा ईश्वराने आपल्या कर्माची सांगड बांधलेली आहे. कुठे आपल्या कर्मांची काय कोणते पुण्यकर्म केले असतील, त्या पुण्यकर्मांमुळे आपल्याला हा देह मिळालेला आहे. हा देह या 9ही रात्रींमध्ये मनुष्यच ही क्रिया करतात. कोणते प्राणी किंवा कोणते इतर जीवात्मा हे असे सण साजरे करतात का? घटस्थापना करतात का? नाही करत. मग आपल्याला मनुष्यालाच का करायची? कारण मनुष्यालाच ती बुद्धी दिलेली आहे. म्हणतात मूलाधार चक्र जो आहे ना, तो जवळजवळ सर्व प्राणी मात्रांमध्ये असतो, परंतु सहस्रार चक्र आणि आज्ञाचक्र केवळ आणि केवळ हृदयाकाशपासून वरचे जे चक्र आहेत ते केवळ आणि केवळ मनुष्य या शरीरामध्ये विद्यमान आहेत. अर्थात हे फार गहन असं अध्यात्म आहे.
ते जर मी तुम्हाला सांगत बसली तर प्रत्येक जणांच्या डुलक्या पडतील. तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच सांगा, मी लगेच थांबेन, काही हरकत नाही. मग 12 वाजेपर्यंत चालेल ना? असं पाहिजे. आपण जी घटस्थापना वास्तविक करतो याचा अर्थ ते बाह्य रूपानेच तिथे करायचं नाही. कर्म आपण असे करायचे की त्या कर्मांमुळे आपल्याला आपल्या ईश्वराची प्राप्ती होईल आणि त्या ईश्वराची प्राप्ती करणं म्हणजे वास्तविक नवरात्री साजरी करणं. आपण नवरात्रींमध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून केवळ आणि केवळ गरबा खेळून नवरात्री साजरी होत नाही सज्जनो. वास्तविक नवरात्री ही अशी आहे आणि ही नवरात्री खऱ्या अर्थाने जर जीवनात उतरवायची असेल, एकनाथ महाराजजी एकच सांगतात की मला अशाच पद्धतीने माझ्या 9ही द्वारांना आवरून धरायचं आहे आणि अंततः विजयादशमी साजरी करायची आहे. परंतु या सगळ्यांसाठी माझ्याकडे बाकीचे सगळे इंद्रिय माझ्या ताब्यात येईल, परंतु एक इंद्रिय असा आहे जो माझ्या ताब्यात येणार नाही. त्याचं काय करायचं? म्हणून एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी चरणी, देवा माझे मन लागो तुझे 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 चरणी. संसार व्यसनी पडोने दी, पडोने दी, पडोने दी, संसार व्यसन पडोने दी, पडोने दी, पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. संसार व्यसने पडोने दी, पडोने दी, पडोने दी, संसार व्यसने पडोने दी, पडोने दी, पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, समागम. एकनाथ महाराज म्हणतात, माझं ते मन आहे ना देवा, ते आवरायला लागेल. कारण ते असं आहे, मी भलेही माझ्या सगळ्या इंद्रियांना आवरेल, परंतु ते मन मला माझ्या इंद्रियांना इतर पुन्हा पुन्हा विषयांकडे घेऊन जाईल. मग काय करायला पाहिजे? तर त्या मनाला एक नेम लावून दिला पाहिजे, त्याला काही नियम घालून दिलेले पाहिजेत. आणि ते नियम काय आहेत तेच या अभंगाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजजी आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. काय सांगतात संत एकनाथ महाराजजी? सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा मला आता तुझ्याकडे काहीतरी मागणं मागायचं आहे. काय मागू? तर माझं जे मन आहे ना ते तुझ्या चरणाशी लाव. का? कारण ते मन कसं आहे? मनही गोरख मनही गोविंद, मनही अवघड सोय. जो मन राखे जतन करी, सो आपे करता होय. संत कबीरदासजी सांगतात, हे मन आहे ना हेच गोरख आहे आणि हे मन आहे हेच गोविंद स्वरूप आहे. जर विचार केला, मनाने दृढ संकल्प केला, तर योग्यांचा योगी गोरख सुद्धा बनवू शकतो, ते योग साधून देऊ शकतो. आणि जर त्या मनाने दृढ संकल्प केला तर तो साक्षात गोविंद स्वरूप बनवू शकतो. परंतु जर तो मन विचलित झाला आणि विषयांकडे घेऊन गेला तर मात्र सगळं काही अवघड होईल. म्हणून तर कबीरदासजी म्हणतात, मन के मत पे मत चलिये, मन के मते अनेक. मनाच्या मतावर चालू नका, कारण मनाचे मते अनेक आहेत. मग याच मनाला कसा आवर घालायचा? संत तुकाराम महाराजजी सुद्धा सांगतात, आधी मन घेई हाती
तोची गणराज गणपती. आधी या मनाला हातामध्ये घ्या, या मनावर अंकुश करायला शिका, कारण तो मनच तुम्हाला जर प्राप्ती केली तर ईश्वराची प्राप्ती करून देईल, अन्यथा तुम्हाला विषयांच्या दरीमध्ये ढकलून देईल. म्हणून या मनाला ताब्यात घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ईश्वराकडे कसं मागायला पाहिजे. म्हणून संत एकनाथ महाराजजी सांगतात की देवा, माझं मन आहे ना इतरत्र भटकण्यापेक्षा त्याला तुझ्या चरणाकडे लाव. मग चरणाकडेच लाव असं का म्हटलं? चरण, पांडुरंगाचे चरण कसे आहेत सज्जनो? समचरण विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. तेथे माझे हरी वृत्ती राव. तेथे माझे हरी वृत्ती राव. वृत्ती राव. वृत्ती राव. आणि गण लगे माईक पदात. आणि गण लगे माईक पदात. तेथे माझे वृत्ती राव. तेथे माझे हरी वृत्ती राव. वृत्ती राव. वृत्ती राव. तेथे गण लगे माई नको देवा. आणि गण लगे माईक पदार्थ. माईक समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. चरण, पांडुरंगा तुझे चरण असे आहेत ना की जे दोन्ही समान आहेत. आता पांडुरंगाचे चरण समान आहेत म्हणून इतर देवांच्या चरणी मन लागू नये असं आहे का? तर असं नाही आहे. चरण या शब्दाचा वास्तविक अर्थ आपण जाणला पाहिजे. चरणच का म्हटलं? देवा माझे मन लागो तुझ्या मनी असं का नाही म्हटलं एकनाथ महाराजांनी? कारण ईश्वर मनातीत आहे. ईश्वराला मन आहे का? तो तर मायेचं सोंग धरतो. त्याला जर असं वाटलं तर तो मायेचं सोंग धरूनच हे करतो, परंतु त्याला कोणत्याच गोष्टी, तो सगळ्यांच्या तीत आहे, त्याला कोणत्याच गोष्टी बाध्य करत नाही सज्जनो. मग माझं मन तुझ्या मनामध्ये लागू दे असं नाही म्हटलं सज्जनो. इथे म्हटलंय की माझं मन तुझ्या चरणी लागू दे. चरण अर्थात चरैवेतीचं द्योतक आहे ते. आणि रण म्हणजे हे जे संसारामध्ये आपण अध्यात्मासाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी, संसारामधले रण अनेक आहेत. रण म्हणजे युद्ध. खेळतो ना आपण संसारामध्ये. तुम्ही रोज भांडून येता ना तुमच्या सासूशी? नाही येत? नाही? जाऊ दे, आता काय करू. पुढं सासूशी भांडायचा विचार आहे? लग्नच करू नको. मी भगवा आणलेला आहे, पाहिजे असेल तर देऊन जाते. असो. चरण म्हणजे चरैवेती. आणि काय तर हे जे या भूतलावर चालू आहे ना, हे मनुष्याचं हे एक युद्धाचा खेळ चालू आहे. इथे मनुष्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, ज्यावेळी मनुष्य अध्यात्मपथावर चालत असो, वास्तविक मनुष्याचं लक्ष्यच हे आहे. मनुष्य जन्म याचसाठी मिळालेला आहे आपल्याला, त्या ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी. म्हणून तर हे सण वगैरे साजरे करतो. परंतु आपण फक्त बाह्य गोष्टींचा अर्थ लावत बसलो, आंतरिक गोष्टी सोडून दिल्या. वास्तविक मिळालेला त्याला प्राप्त करण्यासाठी आपलं जे चालू आहे ते एक युद्ध आहे. आपण फक्त संसारामधल्याच, व्यवहारामधल्याच रणामध्ये मग्न झालेलो आहे. म्हणजे हे असं झालं की दोन विपक्षी आहेत आणि हे आपापल्या पक्षामध्येच एकमेकांच्या भांडणं चालू आहेत. राजकारणाकडे घेऊन जात नाही, मलाच जायचं नाही आहे तिकडे. ते आपापसातले त्यांचा काय गोंधळ घालायचं ते त्यांना घालू द्या. आपल्याला काय आहे, कोणीतरी मागे एकाने विचारलं होतं, दीदी अमुक सीट लागली नाही. म्हटलं हे बघ, ते जिंकले काय नाही जिंकले काय, ते तुझ्या फक्त थोडेसे ओळखीचे होते.
परंतु ते जिंकले काय नाही केले, आपल्याला मेहनत करूनच कमवायचं आहे ना. उद्या कोणी असं झालं तर आपल्याला आयतं मिळणार आहे का? आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी? आपल्याला आपली मेहनतच करायची आहे. त्यामुळे आपण आहे ना, आपल्याला जे उपयुक्त आहे आणि आपल्याला जे जमणार आहे ना ते करण्याचा मनुष्याने प्रयत्न करावा. मुळात मनुष्याने ना व्यवहारामध्ये जगत असताना सुद्धा मनुष्याने काय केलं पाहिजे? आपल्या जुन्या काळामध्ये ना एक म्हण होती, अंथरूण पाहून. हां, आता लगेच जुन्या लोकांनी नवीन लोकांकडे बघू नका. त्यांची आत्ताची धारणा आहे अंथरूण पाहून पाय पसरावे कशाला, त्यापेक्षा अंथरूणच मोठं करा ना. माझे पाय लांब आहेत, मी काय करू? परंतु त्यांचं पण योग्य आहे. नवीन काळ आहे, नवीन काळानुसार आपण आपले बदल केले पाहिजेत. पण व्यवहारामध्ये बदल होतात, अध्यात्मामध्ये कधीच बदल होत नाही. अध्यात्म आजही जसा आहे तसाच. ईश्वराला प्राप्त करण्याची जी विधी आहे ना ती विधी अजूनही तशीच आहे, ती सनातन आहे. त्याला ती विधी कधीच बदलणार नाही. तुम्ही आज असं म्हटलं की आज एवढी डेव्हलपमेंट झाली, परंतु लावू शकतो का कोणी भगवान विष्णूला फोन? तुमच्याकडे आयफोन 15 प्रो आहे, मी 16 प्रो देते. माझ्या पांडुरंगाला एकदा कॉल लावून बघा बरं, लागेल का? त्याला कॉल लावण्यासाठी ती जी विधी आहे ना तीच लागेल. पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी तुम्ही काहीही करा, परंतु जो आनंद वारीमध्ये चालत पांडुरंगाचं दर्शन घेण्यामध्ये आहे तो आनंद इतरत्र आहे का? जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, 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 विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला, विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया भेटूला भेटू विठू माऊलीला, विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला, विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला, वालवंटी चंद्रभागीच्या काठी डाव मांडिला, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, हे हरीने डाव मांडिला, हरीने डाव मांडिला, प्रभूने डाव मांडिला, प्रभूने डाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला, आटपटा सुवर्णाच्या गोट्या डाव मांडिला, 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 हरीने डाव मांडिला, हरीने डाव मांडिला, या कृष्णाने डाव मांडिला, या कृष्णाने डाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, झेंडा रोविला, झेंडा रोविला. आहे आतून वारीला वेळ आहे. आता दिवाळीमध्ये आहे वारी. चला नवरात्रीमध्ये वारी झाली, निघाला आता पैसे काढा. चला सगळ्यांनी दिंडी काढली मी. हे जे चाललंय ना अजूनपर्यंत अध्यात्माची जी अध्यात्म मूळ अध्यात्म आहे ना ते सनातन आहे, ते कधीच बदलू शकत नाही.
विज्ञानाचे सुद्धा तर्क वितर्क कधी कधी बदलतील. कारण काही वर्षापूर्वी शोध लावला होता ॲटम्स कॅनॉट बी सेपरेटेड और ॲटम्स कॅनॉट बी सेग्रिगेटेड, आणि त्याच नंतर काही म्हणाले की ॲटम कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे अणू पृथक होऊ शकत नाही हे आधी सांगितलं, आणि त्याच्यानंतर म्हणाले अणू पृथक होऊ शकतो. हे विज्ञानाचे शोध आहेत. तुम्हाला लागलेले आहेत बाउन्सर, मला माहिती आहेत. असो, हे जे रण आपलं चाललेलं आहे ना, हे संसारामध्ये आहे, तेच अध्यात्मामध्ये सुद्धा आपलं रण आहे. मग ते काय तर प्रभूंच्या मार्गावर ज्यावेळी चरैवेती या नामाचा अर्थात या मंत्राचा वापर करू. चरैवेती म्हणजे चालत राहा, ज्याला वेदांमध्ये सांगितले कलिशयानो भवती संजिहानस्तु द्वापरः उत्तिष्ठ त्रेता भवती कृतं संपद्यते चरैवेती. अर्थात की कलिशयाने तो कली आहे जो झोपलेला आहे. कलियुगामध्ये सगळे निद्रिस्त होणार आहेत. फक्त ईश्वराचे भक्त जे सावध झालो हरीच्या आलो जागरणा हे जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने स्वतः सतयुगमध्ये वास्तव्य करतात. द्वापार युगाचा मंत्र होता कलिशयानो भवती संजिहानस्तु द्वापरा. जे केवळ मात्र आळस देत आहेत, जांभई देत आहेत, ते द्वापारामध्ये जगत आहेत, द्वापार युगात जगत आहेत. उत्तिष्ठ त्रेता भवती अर्थात जे उठून बसलेले आहेत परंतु अजूनही कार्य करत नाहीत, ते त्रेतायुगमध्ये जगतायत. आणि कृतं संपद्यते चरैवेती अर्थात जे उठून चालत आहेत, ईश्वराच्या मार्गावर चालत आहेत, ते स्वतः सतयुग बनलेले आहेत, सत्ययुग बनलेले आहेत. वास्तविक सत्ययुग तेच आहे. कारण या कृतयुगामध्ये, या कलियुगामध्ये जर सत्ययुग आणायचं असेल तर चरैवेती याच नामाचा अंगीकार केला पाहिजे. अर्थात या चरैवेती म्हणजे आपल्याला ईश्वराच्या मार्गाकडे आपले पावलं चालायचे आहेत, ईश्वराच्या मार्गाकडे ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे जे संसारामध्ये या मृत्यूलोकामध्ये हे जे रण चालू आहे, अर्थात जे काही संघर्ष ईश्वराच्या मार्गामध्ये येतात त्या संघर्षांचा सामना करायचा आहे, हे ते युद्ध आहे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, मला ते युद्धरत राहू दे. कारण मला सत्ययुगामध्ये वास्तव्य करायचं आहे, मला सत्ययुग बनायचं आहे. म्हणून आपलं कर्म असलं पाहिजे. मग काय करायचं, देवा माझं मन फक्त तुझ्या चरणामध्येच लागून देऊ नकोस. तर ते चरणांमध्ये लावशील परंतु त्याची इच्छा जर त्याने पुन्हा विषय बघितले तर परत एकदा ते संसाराकडे वळेल. म्हणून पुढे म्हटलंय संसार व्यसनी पडो नेदी. देवा तुझ्या चरणाशी तर लाव परंतु संसारामध्ये त्यांना पडू देऊ नको. पुढे एकनाथ महाराजजी सांगतात की आता देवा एक काम कर. इकडे एकनाथ महाराजजी जे नियम सांगतात, नियमाचे प्रकार आहेत, काही एक शास्त्रीय आणि अशास्त्रीय. शास्त्रीय नियम जे आपल्या शास्त्रामध्ये आपल्या संत महापुरुषांनी मान्य केलेले विधिवत असे काही नियम आहेत. आणि काही अशास्त्रीय ज्याला कोणताच शास्त्राधार नाही असे काही व्रत वैकल्य जे आपण करतो, ज्याला खरंच अर्थ नाही. सज्जनो विचार करा, नवरात्रीमध्ये सुद्धा आपण काय काय करतो, किती व्रत आहेत. 16 सोमवार व्रत, काही शास्त्राधार नाही. संतोषी मातेचं व्रत, काही शास्त्राधार नाही. वास्तविक तुम्हाला सांगू, संतोषी माता देवी भागवतमध्ये संतोषी हा नावच कुठे अस्तित्वात नाही आहे. तुम्ही कोणती देवी घेऊन बसलात. आणि शुक्रवारी आंबट खायचं नाही, तिखट खायचं नाही, काय चाललं हे हां. आणि नवरात्रीमध्ये सगळ्यात मोठं जर मी एक गोष्ट बघितली ना, यांना खरंच काही शास्त्राधार अजिबातच नाही आहे सज्जनो. या आपल्या मनाच्या धारणा आणि आपण परंपरा सुरू केलेल्या आहेत, नको त्याच्या मागचा वास्तविक भाव वेगळा असते. पूर्वी आत्ता नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं ना, पायांकडे बघा बरं, त्यांच्या पायात चप्पल नाही, बिना चपलीचं कुठेतरी चालणं म्हणजे नवरात्री म्हणून याने देवी प्रसन्न होणार आहे.
वास्तविक जी घटस्थापना करायची होती ती घटस्थापना जर इथे केली ना तर खऱ्या अर्थाने नवरात्री होईल. परंतु आपण ते नाही, आपण अनवाणी पायाने चाललो म्हणजे नवरात्री. हे नवरात्रीचं व्रत आहे, हे नियम नाही आहेत सज्जनो. याला कोणताच शास्त्राधार नाही. कोणत्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की नवरात्रीमध्ये चप्पल घातली नाही तर व्रत होतं? पी पाणी व्रत काय? जर दुसऱ्याने सांगितलं तरच पाणी प्यायचं. म्हणजे एखाद्या सासूने म्हणावं सुनेला मी सांगेल तेव्हाच पाणी पी. तिला जर सुनेचा काटा काढायचा असेल तर मग सुनेने ते व्रत करावं का? एखाद्या जावयाने विचार करावा सासऱ्याची. मी त्यांच्याकडे बघते, नवरात्री म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्यावरच विनोद करेन का? एखाद्या गडगंज संपत्तीवान सासऱ्याच्या जावयाने जो विचार केला आपल्या सासऱ्याला एखादं व्रत करायला लावावं आणि त्याने सांगितलं पी पाणी व्रत, मी सांगेल तेव्हाच पाणी प्यायचं, चालेल का? तो जावई मला नाही वाटत तुम्हाला आजीवन पाणी पिऊन देईल कधी. तो शेवटी पाणी पाजायला जरूर येईल. माझं व्रताचं उद्यापन म्हणून जावई येईल. असो, या नियमांना या व्रतांना काहीच शास्त्राधार नाही. असे व्रत करण्याचं काहीच गरज नाही. तुम्हाला देव जर पाहायचा असेल, देवाला प्राप्त करायचं असेल, ईश्वराला प्राप्त करायचं आहे तर भाव शुद्ध ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव त्याला. किंवा जर भावच नसेल ना तर ईश्वर प्राप्त होणं अशक्य आहे. तुम्ही कितीही काही करा. वदंतु शास्त्राणी यजंतु देवान कुर्वंतु कर्माणि भजंतु देवता आत्मेके बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. आदिगुरु शंकराचार्यजी सांगतात वदंतु शास्त्राणी, कितीही शास्त्र मुखोद्गत करा. एखादं येऊन कोणीही म्हणेन माझे 6 शास्त्र पाठ आहेत. काय? त्याला एकनाथ महाराजजी स्वतः सांगतात कथनी पठनी करुनी काय वाचुनी रहणी वाया जाय. तू शास्त्र पाठ केलेस परंतु त्या शास्त्राचा उपयोग काय आहे का? काही उपयोग? भाव आधी शुद्ध केला पाहिजे. कारण म्हणून तर म्हटलं भावे विण देव न कळे निसंदेह. त्यात कोणताच संदेह नाही. जर भाव शुद्ध असेल तरच ईश्वर सुद्धा विचार करेल. भाव कसा होता? गोपिकांचा खरा भाव होता. गोपिकांच्या हृदयामधून एकदा सुद्धा जर ईश्वर गेला असेल ना सज्जनो, ज्यावेळी या त्याच गोपिका आहेत ज्यावेळी भगवान श्रीकृष्णजींना फक्त नेऊन जाण्याची वार्ता ज्यावेळी अक्रूरजींनी केली ना त्यावेळी त्या ढसाढसा रडणाऱ्या गवळणींनी यशोदा मातेचं सांत्वन गवळणी करतात की माता यशोदा गवळणींचं सांत्वन करते हे कळत नाही. हां, आणि वास्तविक जर प्रेम केलं असेल ना तर ते राधा राणीने केलं. खरा भाव एका भक्ताच्या हृदयामध्ये ईश्वर असणं आणि ईश्वराच्या हृदयामध्ये भक्त असणं ही खरी भक्तीची परिसीमा आहे. ही भक्ती जीवनात उतरवायला शिका सज्जनो. कारण ती भक्ती जर जीवनात उतरवली नाही तर काहीच अर्थ नाही. म्हणून जे शास्त्राधार नियम आहेत त्यांचा अवलंब करा. वास्तविक नवरात्री साजरी करायची तर ती अशी करा. देवा माझे मन लागू तुझे चरणी. माझं मन देवा तुझ्या चरणावर लागू दे. संसारामध्ये नको. पुढचे काय? माझ्या या मनाला काहीतरी नियम घालून दे. नियम केवळ मनाला नाही या देहाला सुद्धा घालून दे. काय? नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. देवा नामस्मरण माझ्याकडून तर होऊच दे. आणि काय? माझ्या या वाणीला नामस्मरण म्हटलंय सज्जनो. इथे नामरटन नाही म्हटलेलं आहे. नामस्मरण म्हणजे वास्तविक ते तुझं नाम आहे ना त्याचं स्मरण मला सतत राहू दे. सुमिरण ज्याला आपण म्हणतो. कबीरदासजी खूप सुंदर सांगतात मला तो कर्मे फिरे जीव फिरे मुख माही. मनवा तो दश दिश फिरे येतो सुमिरन नाही. तुमची माळा तुमच्या हातामध्ये फिरते, जीभ मुखामध्ये फिरते. ईश्वराचं नाम तुम्ही मुखाने घेताय अर्थात मुखाने नाम घेऊ नये अशा मताचं आपले संत महापुरुष नाही. ईश्वराचं नाम जेव्हा मुखाने घेऊ तेव्हा त्याची गोडी लागेल. मग आपल्याला कळेल की वास्तविक ईश्वराचं नाम खरंच अमृताची गोडी जी आहे ना ती नक्की कशी आहे. मग ते जे आदिनाम आहे ना ते प्रकट होण्यासाठी ज्यावेळी आपण उद्युक्त होऊ,
गुरुला शरण जाऊ आणि ते ज्ञान प्राप्त करून ते नाम गुरुच्या कडून ज्यावेळी ते नाम प्राप्त करू जे आपल्या श्वासाच्या माळेमध्ये चालू आहे ते नामस्मरण माझ्याकडून घडू दे आणि मला ते नामस्मरण घडल्यानंतर ज्यावेळी मुखाने घेईल आणि ते नामस्मरण करण्यासाठी आदिनाम ज्यावेळी मला कसा प्राप्त होईल तर मला जायला लागेल संतांच्या शरणी म्हणून मला संतांचा समागमसुद्धा होऊ दे म्हणून नामस्मरण घडो संत समागम मला दुसऱ्या कोणत्याच भ्रमामध्ये देवा टाकूच नकोस कारण ज्यावेळी वास्तविक तुला मी प्राप्त करेन त्यावेळी माझे सगळे भ्रम निघून जातील आणि वास्तविक तुझं ते नाम माझ्या श्वासामध्ये ज्यावेळी श्वासाच्या माळिकेमध्ये प्रकट होईल त्यावेळी मला वास्तविक तुझी भक्ती करता येईल. पुढे एकनाथ महाराजजी सांगतात की पायी तीर्थयात्रा मी माझ्या वाचेला अर्थात मुखाला तर सांगितलं मी माझ्या मुखाला सांगितलं की त्याला नामस्मरण घडावं म्हणजे मुखाने अमृतविधी लावावी अमृतरूपी नाम ग्रहण करावं श्वासाच्या माळीमध्ये ते नाम सुमिरन होत राहावं आणि संतांचा समागम मला प्राप्त व्हावा. त्यानंतर मी काय करेन तर पायी तीर्थयात्रा ते ज्ञान ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर पायाने तीर्थयात्रा करून जनजनांपर्यंत त्या ईश्वराचा आनंद पोचवेल यासाठी मला तीर्थयात्रा करायची आहे. मुखी रामनाम मुखामध्ये तुझ्या नामाची चर्चा तुझंच नाम व्हावं तुझ्या नामाचं महिमा गान मी करावं हा वरदान मला दे आणि हा माझा नेम तू सिद्धीस ने. अभंगाचं दुसरं आणि तिसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम संत समागम विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वास्तविक जो मनाने हरला तो जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये कितीही संकट आली तरी चालेल. लक्षात ठेवा तुम्हाला आलेले संकट तुम्हाला वर पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त करतात ढकलतायत कुठेतरी तुम्हाला. त्यामुळे माणसाला एवढे गोस्वामी तुलसीदासजी खूप सुंदर म्हणतात भयबिन प्रीत न होय गोसाई. ज्यावेळी काहीतरी मी हरवून बसेल हे भय माझ्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी संघर्ष करणार नाही. आणि जोपर्यंत संघर्ष म्हणजे काय तर संघर्ष आपल्याला कुठे ना कुठेतरी ही गोष्ट शिकवतात की तुम्हाला पुढे जायचं आहे. आपण जे झोपलेलो आहेत ना ते आपल्याला जागृत करत असतात.
म्हणून जर आपल्या ईश्वराला जर आपण कुठेतरी हरवून बसू, एखादा आपला अमूल असं धन आपण ज्यावेळी हरवून बसू, हे कळाल्यानंतरच आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते किंवा त्या गोष्टीची आपल्याला कुठेतरी जाणीव होते, ही वस्तू आपल्यासाठी किती अमूल्य आहे. म्हणून जीवनामध्ये हे जीवन मिळालेलं सुद्धा अमूल्य आहे. हे जे नर शरीर मिळालेलं आहे ना, हा जो मानव देह आहे ना, पावला हा देह कागटाळी न्याये, न घडो उपाये घडू आले. अर्थात खूप महत् भाग्याने मिळालेला बहुता सुकृता नरदेह लाभला, भक्तीविण गेला अधोगती. खूप सुकृत कुठेतरी आपल्याकडे. तुम्हाला काय असं वाटतं आपण खूप मोठे महात्मे होतो का पूर्वजन्मी? माझ्याकडे नका बघू, मी भगवा घातलाय. आपण मागच्या जन्मीच्या काही गोष्टी राहिल्या बोलता नाही. आपण किती सहज बोलतो ना. हे आजोबा आलेत, एखाद्या लहान पोराकडे बघून, आजोबाचे जर कर्म जर असे असतील, त्याला पुढची जन्म कोणता मिळेल हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. हां, गुण आपले वास्तविक जे आहेत ना, आपल्या जीन्समधून, अर्थात जेनेटिकमुळे गुण अवतरित होतात. याचा अर्थ असा नाही की खरोखर एखादी व्यक्ती, परंतु एखादी पुण्यात्मा असेल ना, तिला जर त्याची भक्ती किंवा त्याला काहीतरी ईश्वराचं कार्य जर त्याचं बाकी असेल, त्याची ती भक्ती जर अपुरी राहिली, त्याचं ते योग जर अपुरं राहिलं, तर पुढचा जन्म त्यांच्या स्वेच्छेने पुन्हा मनुष्य जन्म मिळतो, अन्यथा मिळत नाही. हा जन्म एकदाच मिळतो. 184चा फेरा पूर्ण झाल्यानंतर मग मनुष्य जन्माचा वारा लागलाय फक्त. हा मनुष्य थोडी गई बाकी रही अभी. जवळजवळ मनुष्य देह आपला संपत चालला. आपण विचार केला पाहिजे कशासाठी हा देह मिळाला होता. आपल्याला हा देह बहुता सुकृता नरदेह लाभला. खूप सुकृताने काहीतरी पूर्वजन्मीचे काहीतरी चांगले कर्म झाले, म्हणून ईश्वराने विचार केला कुठे आपल्या सुकर्मांची, इतक्या जन्मोजन्मी घडलेल्या सुकर्मांची सांगड बांधून त्यांना मनुष्य जन्म दिला. म्हणजेच या जन्मामध्येच आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळू शकतो. आणि तो कसा? तुम्ही म्हणा मुक्त कशाला व्हायचं आहे? परत इथे जी मजा आहे ती नाही आहे ना. पण मोक्ष म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं मोक्ष म्हणजे सगळं संपलं, हा जन्म संपला, पुढचा जन्म नाही. मग यात मजा काय? मोक्ष म्हणजे काय माहिती आहे सज्जनो? मोक्ष म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वेच्छेने पुढचा जन्म हवा असेल तर घे, नसेल तर नको. तुला आवडत असेल तर वैकुंठाचा आस्वाद घे, नाही तर तुला हवं असेल इकडे जाऊन काहीतरी सेवा करायची असेल, माझ्या नामस्मरणाची गोडी जर तुला लागली असेल तर त्यासाठी, म्हणजे टोटल फ्रीडम म्हणजे वास्तविक मोक्ष आहे सज्जनो. मग तो मोक्ष मला का नको असेल? तुम्ही म्हणाल या मनुष्य जाऊ दे, आता गेलं आमचं, अर्ध गेलं जीवन आहे ना. अर्ध नाही, माझं अर्ध, तुमचं किती? मेरा हुआ अब, माझं तर आपलं किती जीवन गेलंय आतापर्यंत. परंतु आता आपल्याला वास्तविक काय करायचं आहे? काय करायचं आहे? देवे दिला देह भजनी गो. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, नहात जमाना खोया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. दिया रे. नवरात्रीमध्ये थोडासा ना आपण हा थोडासा एक विचार करू. नवरात्रीमध्ये फार काही नाही करायचं आपल्याला. जी वास्तविक घटस्थापना जी केली
जी वास्तविक घटस्थापना तिथे केली ना बाह्य दृष्टीने, ती आंतरिक घटस्थापना आता करा. कारण ती घटस्थापना ईश्वराने केलेली आहे, परंतु तुम्हाला एक त्या जलाच्या अर्थात त्या कलशामध्ये, त्या घटामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचं नाही, तुम्ही 10ची नोट टाकता का? नाही, नोट खराब होईल ना. पक्के शाणे आहात तुम्ही. मग 100चा डॉलर नाही, आपण एक नाणं अर्थात जे लक्ष्मीचं किंवा देवीचं प्रतीक म्हणून आपण त्याच्यामध्ये नाणं टाकतो. आणि सुपारी हे गणपतीचं अर्थात देवतेचं प्रतीक आहे. याचा अर्थ काय होतो सज्जनो माहिती आहे? देवी देवता इंद्रलोक मधले नाही, स्वर्गलोक मधले नाही, वास्तविक देव ब्रह्म ईश्वर तो तुमच्या अंतर्गटामध्ये आहे. मग ती देवी भागवत मधली आदिशक्ती असू दे किंवा वास्तविक ते ब्रह्मरूप असे भगवान असू देत, ते आपल्या अंतर्गटामध्ये या देहामध्येच ईश्वराचं वास्तव्य आहे. त्या ईश्वराला जाणायचं आहे. तो ईश्वर कसा आहे तर आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. ईश्वरा सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये वास करतोय. किंवा ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्टितम. सगळ्यांच्या अंतर्गटामध्ये मी आहे खरा, परंतु मी कसा आहे? ज्ञानाने जाणला जाण्यासारखाच आहे, जाणण्यायोग्य आहे. मला ज्ञानाने ओळखलं जाईल. अर्थात तुम्ही त्या तत्वस्वरूपाची ओळख करा जी घटस्थापना बाह्य रूपाने तुम्ही करता. कुठेतरी प्रश्न केला पाहिजे, ही का करतो आपण घटस्थापना? प्रत्येक दिवशी आपण एक माळ सोडतो, 9ही इंद्रियांना आवरून धरतोय, अंततः विजयादशमी साजरी करतोय. अर्थात दशानन 10 वृत्तींच्या रावणाचा अर्थात जे आपले षडविकार आणि प्लस त्या 4 आपल्या वृत्ती यांचं हनन करून दशानन मारायचं आहे. म्हणून विजयादशमी साजरी करायची आहे, ज्याला दशहरा म्हणतो. किंवा 10व्या या दशमद्वारावर स्थित होणं, आपली प्राणशक्ती दशमद्वारावर स्थित. आणि ती प्राणशक्ती अशी तशी प्राप्त होत नाही, ती गुरुच्या सहाय्यानेच प्राप्त होते. ज्यावेळी गुरुचा हस्त मस्तकावर पडतो त्यावेळी हरिपाठातला पहिला अभंग साकार होतो. तो कोणता? देवाची ये द्वारी क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. म्हणजे ते देवाचं द्वार म्हणजे कोणतं? या दशमद्वाराला देवाची ये द्वार पण म्हटलेलं आहे. आणि या द्वारावर उभं राहिल्यानंतर प्राणशक्ती ज्यावेळी या द्वारावर स्थित करतो त्यावेळी 4 प्रकारच्या मुक्ती, 4ही मुक्तीचे ते 4 पदार्थ आहेत ते आपल्याला प्राप्त होतात. ती खरी भक्ती जागृती किंवा ते खरं तत्वस्वरूपाचं ज्ञान आहे. ते गुरुच्या कृपेने जाणलं जाऊ शकतं आणि त्याचाच अवलंब आपण या घटस्थापनेमध्ये करतो. एकनाथ महाराजजी सांगतात की हे सगळं ज्ञान मला प्राप्त व्हावं, पण यासाठी लागणारं जे मन आहे ते त्या मनाला कसे माझ्या या शरीरातल्या प्रत्येक इंद्रियाला कसे नियम लावायचे हे याचं मागणंसुद्धा ईश्वराकडे मागून झाल्यानंतर ईश्वरानेच विचार केला की नाथ बाबा तुम्हाला आणखीन काही मागायचं आहे का? त्यावेळी नाथ बाबा म्हणाले, मागणं मागायचं आहे, आणिक मागणे नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. देवा मला आता आणखीन काहीच मागायचं नाहीये. अभंगाचं शेवटचं चरण. आणिक मागणे नाही देवा, आणिक मागणे नाही देवा, आणिक मागणे नाही देवा, आणिक मागणे नाही देवा. जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, अवघाची भ्रम नको देवा देवा.
वावुगाची भ्रम नको देवा आ वावुगाची भ्रम नको देवा आ आ वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा स्मरण करो संत समागम नाम स्मरण करो संत समागम आणि क मागणे नाही नाही देवा. आता नाही नाही देवा तुमच्या माझ्यासारख्यांना जर चुकून नाही होईल जर आचरण तसं केलं तर जे आत्ता वास्तविक नवरात्री जशी घटस्थापना बाह्य दृष्टीने केली ती आंतरिक दृष्टीने केली तर कदाचित देव प्रसन्न होईल. नाही झाला तर माझा नंबर ताईंकडे नाही. मग मी तुम्हाला देवाचा पत्ता देईन. मी देवाची ओळख करून देऊ शकते. तुमची भेट घडवून देऊ शकेत देईन. असो तुमच्या माझ्यासारख्यांना जर सांगितलं देवाने विचारलं चुकून तुला आणखीन काय पाहिजे तर आपण काय मागू. तुम्हाला लईच कंटाळा आलाय जाऊ दे. हां नाही नाही अरे वा आपण म्हणू देवा मला अजून थांब आपली लिस्ट डीमार्टच्या सामानाच्या लिस्ट जी असते ना त्याच्यापेक्षा लंबी चौडी लिस्ट आपली तयार होईल. दिवाळीचं सामान आता भरायचं आहे ना तुम्हाला. किती लांब लिस्ट असेल तुमची. ज्याची गरज नाही ना ते सुद्धा घेऊ आपण है ना. आपल्याला जर देवाने विचारलं तर आपण आपली लिस्ट लंबी चौडी असेल एकदम ती कुठे थांबेल. एव्हर एंडिंग डिझायर्स. ह्युमन डिझायर्स आर इन्फिनिट. माणसाचे जे डिझायर्स आहेत ना इच्छा मला हे पाहिजे ते पाहिजे ते कधीच थांबणार नाही. मी जर आता तुला मी माझ्याकडे एक फोन पडलेला आहे आयफोन 14 प्रो दे चालेल का तुला. नाही मग 15 पाहिजे नको. तुम्हाला काय पाहिजे. आपले
आपले डिझायर्स, आपल्या इच्छा वासना कुठेच थांबणार नाही. आपल्या इच्छा थांबणारच नाही. आपल्याला जे पाहिजे ना, देव जर चुकून प्रसन्न झाला आणि तुम्ही आता नाही नाही बोलता आणि जर देव प्रसन्न झाला, मी पहिले देवाला कॉल करून विचारेन, देवा सांग लिस्ट. देव म्हणा डीमार्टची रील लिस्ट तरी छोटी आहे, त्या तरी संपली, यांच्या संपत नाही आहेत. यांनी माझ्या पुढच्या जन्माच्या सोयी करून घेतल्यात. मनामध्ये तुमच्या लाडू फुटतात, मला मन वाचता येईल. वाचू का? नाही नाही, घाबरू नका, एवढं नाही येते मला. परंतु नाही नाही देवा, इथेच थांब, नको, मला जेवढं पाहिजे ना, मला माझ्या भक्तीसाठी जेवढं पूरक पाहिजे ना तेवढंच मला दे. आता इथे मागणारे असे आहेत की ज्यांना माहीत आहे कुठे थांबायचं आणि केवढं मागायचं. नाहीतर आपल्यासारख्यांचं मागणं काय असेल, चुकून जर देव प्रसन्न झाला ना तर आपण त्याच्याकडे भलतंच काहीतरी मागून मोकळे होऊ. उदाहरण एक असं खूप जुनं उदाहरण मी कधीतरी वडिलांच्या मुखातून ऐकलेलं. एकदा एक व्यक्ती रस्त्याने चालत असते, तहान लागलेली आहे, सगळं काही लागलेलं आहे, पण त्याला व्यसन होतं एक तंबाखूचं. बायकांनी बघू नका, तंबाखू म्हटल्यानंतर पुरुषांकडे बघायची गरज नसते. तुमच्याही मुंबई पुणे एक्सप्रेस रोज चालू असतात. ज्यांच्या चालू असतात त्या गप खाली मान घालून आता दात लपवत असतील, आणि ज्या रोज क्लोजअप लावतात त्या बरोबर आज आपल्या टूथपेस्टची ॲड करत असतील. म्हणजे आता जो कोणी ओठ मिटून हसतोय त्यांची मुंबई पुणे एक्सप्रेस डेलीची चालू असेल. असं त्या व्यक्तीने विचार केला, त्याला आली होती तंबाखूची तलप आणि चुन्याची डबी तो घरी विसरला होता. आणि त्याला चुकून देव प्रसन्न झाला, काहीतरी मुखातून नाव आलं आणि एखादा देव प्रसन्न झाला. आणि तो प्रसन्न झाल्यानंतर देवाने सांगितलं, सांग तुला काय पाहिजे. तो म्हणाला, काय नको मला, तंबाखूला फक्त चुना पाहिजे, थोडासा देतो का. ही आपली मागण्याची स्थिती आहे. कुठे थांबायचं आणि काय मागायचं हे आपल्याला कळत नाही सज्जनो. म्हणून ईश्वराकडे काय मागायचं आहे, कोणाकडे काय मागायचं आहे हे संतांना जास्त कळतं. आणि म्हणूनच त्या संतांनी सांगितलं, मला आणखीन काही नको. आणि इथे मागतायत कोणाकडे, तर मागणंसुद्धा कोणाकडे करावं. हा जो मागणी पर अभंग आहे ना, याचा थोडासा एवढाच विचार करू. मागणं कोणाकडे मागावं. मागण्याचे सुद्धा 3 प्रकारांमध्ये मोडतं. ज्याच्याकडे दातृत्व आहे परंतु सामर्थ्य नाही आहे, ज्याला देण्याची इच्छा आहे परंतु त्याच्याकडेच स्वतःकडे देण्यासाठी काहीच नाही आहे, तो काय देणार आहे. दुसरा प्रकार म्हणजे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे परंतु त्याच्याकडे दातृत्व नाही. त्याच्याकडे भरपूर पैसा बँकेच्या अकाउंटमध्ये पडला आहे, पण 1000 रुपयेसुद्धा त्याला दुसऱ्याला काढून द्याविषयी वाटत नाही. म्हणजे दातृत्व नाही आहे, सामर्थ्य आहे. तिसरं म्हणजे त्याच्याकडे दातृत्वही आहे आणि सामर्थ्यही आहे, अशाच देवाकडे त्यांनी मागणं मागितलेलं आहे. आणि संतांचं मागणं कसं असतं, स्वार्थपुरीत मागणं नाही आहे. हे जे मागणं आहे ना, हे तुमच्या आमच्यासाठी मागणं मागितलेलं आहे की देवा, ज्यावेळी मी हे करेल, 3ऱ्या चरणामध्ये सांगितले, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. कारण संतांना माहीत आहे आम्हाला सारं जग फॉलो करतं आहे, आम्हाला सगळेजण आमचं आचरण करतात, आमच्या जीवनशैलीकडे बघून त्यानुसार आचरण, त्यानुसार जीवन जगण्याचा काहीतरी धडा घेत असतात. म्हणून काय मागायला पाहिजे, म्हणून हे मागणं मागितलं. आता आपलं मागणं किती स्वार्थपुरीत असतं. थोडंसं हसवते कारण लय झोपा आल्या तुम्हाला, मला माहिती आहे. एकदा एका सुनेने काय केलं, तपश्चर्या केली भगवंताची. 16 सोमवाराचं व्रत केलेलं आणि 16 सोमवार तिचे झाले पूर्ण. आणि झाला भोलानाथ प्रकट झाले अक्षरशः. आणि समोर प्रकट झाल्यानंतर बोलले, बोल बालिके काय पाहिजे तुला. ती म्हणाली, देवा मला दे, पण त्याच्या आधी माझी एक अट आहे. नाही, मला तुझ्याकडे खूप काही मागायचं आहे. देव म्हणाला, प्रसन्न झालोय, 16 सोमवाराचं व्रत केलंय, मी तुला देणारच काहीतरी आहे ना. ठीक आहे, काय मागायचं ते माग, परंतु एक अट आहे. तू जसे 16 सोमवार करतायत तसेच 16 शुक्रवार तुझ्या सासूने केलेत. तू जितकं मागशील त्याच्या 3 पट तुझ्या सासूला मिळेल. हां बघा कसे चेहरे झाले. मला 1 पट आणि सासूला 3 पट.
मग आता काय करायचं म्हणून मग तिने युक्ती लढवली. ठीक आहे देवा, मला काय देशील? मला आता ना एक सोन्याची गंठण दे. मग देव म्हणाला ठीक आहे तथास्तु. देव लगेच तिच्या गळ्यामध्ये एक सोन्याची 1 तोळ्याची गंठण. मला माहिती नाही, मला सोन्याचा भावही माहिती नाही, त्याचा माझा काही संबंधसुद्धा नाही. मला सोनं म्हणजे फक्त एवढंच कळतं, शयन. असो, तिला 1 तोळ्याची मिळाली. सासूच्या गळ्यामध्ये 3 तोळ्याची गंठण आली. तिने कपाळाला असाच हात मारला. आता पुढे काय झालं? ती म्हणाली ठीक आहे देवा, मला 1 बंगला दे. देव म्हणाला तथास्तु. सासूला 3 बंगले मिळाले. आता त्यानंतर ती म्हणाली अच्छा ठीक आहे. अजून आणखीन मागितलं, देवा आता मला एक काम कर, मला एवढं सगळं दिलं आहे ना, मला 1 करोडची लॉटरी लागू, मला 1 करोड रुपये हवेत, मला 1 करोडची लॉटरी लागू दे. देव म्हणाला ठीक आहे तथास्तु. तिच्या बँक लगेच जीपेवर मेसेज आला, 1 करोड क्रेडिटेड इन युअर अकाउंट्स. हां, लगेच तिला 1 करोड मिळाले. सासूच्या अकाउंटला लगेच सासूला पण जीपेवरती मेसेज आला, 3 करोड हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट. आता सासूला मिळाले 3 करोड. आता हिने युक्ती केली. हे म्हणाले देवा आता सगळं मिळालं. देव म्हणाला आणखीन काय देऊ का? देवा नको, सगळं मिळालं. आता एकच काम कर, मला हलकीशी माझ्या छातीमध्ये छोटीशी कळ दे. आता माझ्याकडे बघू नका. सासूला 3 अटॅक येऊन सासू गेली. असं मागणं मागायचं, कळलं? मला एक छोटी, सासूला 3 अटॅक आले, सासू गेली. हिला छोटीशी आली, हिला माइल्ड हार्ट अटॅक आला, सासूला 3 अटॅक येऊन सासू झाली. मग फायदा कोणाचा झाला आता हिचा? सूनबाईचा. सासूचं ते पण माझंच झालं ना. सासू दुसरं कोणाला देईल? नणंद नव्हती तिला. असो, हे मागणं आपलं आहे, स्वार्थपुरित मागणं आहे. परंतु संतांचं मागणं असं नाही. संतांचं मागणं जगाच्या कल्याणासाठी आहे, तेच मागणं. आणि त्यामुळेच संतांना मिळालेला तो अधिकार आहे. कुठे थांबायचं हे विवेक त्यांचा जागृत झालेला असल्याकारणाने संत एकनाथ महाराज म्हणतात, मला आता अन्यत्र काहीच नको देवा, मला फक्त एका जनार्दनी सेवा दृढ देई. जर तुझी सेवा करता करता माझा भाव तुझ्या चरणांप्रती इतका दृढ व्हावा की ज्याप्रमाणे वास्तविक गवळणींचा आणि राधाराणीचा ज्याप्रमाणे झाला. अध्यात्माच्या मार्गावर लागा. ईश्वराच्या प्राप्तीसाठी हा देह मिळालेला आहे. या देहाचं पालन पोषण सगळं करा, परंतु अतिलाडसुद्धा या देहाचे करू नका की ईश्वराच्या मार्गापासूनच पृथक होईल. ईश्वराच्या मार्गावर पावलं ठेवा. तुम्ही 1 पाऊल ठेवा, 10 पावलं तो तुमच्यापर्यंत चालून यायला तयार आहे. हाच संदेश आहे. हीच प्रार्थना तुमच्या चरणी ठेवते आणि माझ्या वाणीला विराम देते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल जय जय.